हाय गाईस, तर आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज जायचं होतं आम्हाला पेंटरवाल्या दादाकडे. त्यांना साडी वगैरे नेऊन द्यायची होती, तर तिकडेच गेलो होतो आम्ही. बघा आमची देवी. मग तिथे थोडा वेळ वगैरे थांबलो आम्ही आणि निघालो जाण्यासाठी. आणि इकडे तर पाणी पण चालू होतं. त्यानंतर इकडे गाडी वगैरे पार्क केली होती. सर्वात आधी घ्यायची होती आम्हाला साडी, तर आम्ही गेलो साडी घ्यायसाठी. इकडे तर बघा दुर्गा देवीचे पेंडॉल टाकणं पण चालू होते. 2 दिवसावरच राहिला ना, तर आम्ही या शॉपिंगमध्ये साडी घेण्यासाठी थांबलो. तुम्ही बघू शकता, याच्या आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले असेल. तर अशा काहीशा साड्या बघून झाल्या आमच्या. त्यानंतर एक फायनली चॉईस केली आम्ही. साडी घेताना तर छोटासा घोड झाला आमच्याकडनं, तुम्ही पाहू शकता सामोर. त्यानंतर इकडे बिल वगैरे केलं आणि निघालो आम्ही दुसरीकडे. त्यानंतर घ्यायचं होतं आम्हाला इकडे देवीचा साज, तर आम्ही आलो देवीचा साज घ्यायला. गेल्या गेल्या दिलं त्यांनी आम्हाला हे, तर यातलं पाहिजे होतं आम्हाला काय काय घ्यायचं. जास्त काही तर नव्हतं घ्यायचं आम्हाला, थोडं बहुतच घ्यायचं होतं कारण आमच्याकडे सर्वच काही होतं. त्यानंतर एवढं काही घेतलं आम्ही आणि बिल इकडे पण बिल वगैरे केलं आणि निघालो मग जाण्यासाठी. तर आम्हाला इकडे घ्यायची होती लेस, मग आम्ही आलो इकडे लेस घ्यायला. म्हणजे सांगितलं होतं तुम्हाला की आमच्या याच्यात छोटासा घोड झालेला आहे, तर हाच घोड झाला आहे की आम्ही साडी जे या वेळेस घेतली तेच साडी आम्ही गेल्या वर्षी पण घातली. त्यानंतर मग आम्ही रिटर्न आलो दुकानामध्ये वापस करायला साडी. मग आम्ही ती साडी रिटर्न केली आणि ही साडी घेतली. मी तर इकडे बसून बसून खूपच बोर झाली होती, तर यांनी करत होती इकडे साडी रिटर्न. त्यानंतर इथे काही थोडंसं सामान घ्यायचं, तर आम्ही इथे पार्क केली गाडी. इथे घ्यायचे होते आम्हाला झुमके, तर इकडे बघून झाले झुमके वगैरे. आणि मला तर भूक पण खूप लागली होती, तर बाहेर जाऊन आम्हाला थोडंसं करायचं होतं नाश्ता. इकडे तर पहा देव्या पण आल्या विकायला. तर फायनली आम्ही आलो इथे. तर यांना तर बघा झोपच लागत होती बसल्या बसल्या. माझ्या डोळ्यात तर काहीतरी गेलं होतं, खूप त्रास होत होता. तर फायनली आमची डिश आली. खूप गरम होत होतं इथे. तर बिल पे वगैरे केलं आणि निघालो मग आम्ही जाण्यासाठी. मला जायचं होतं आज माझ्या मम्मीकडे. तर आज आलो होतं माझं एक पार्सल. मी बोलवलं होतं रिंग लाईट. ते कसं असतं ना, छोट्या कामाची सुरुवात छोट्याच गोष्टीपासून करावी लागते. खूप दिवसांची इच्छा होती की मी पण एक रिंग लाईट बनवावं, पण काही कारण नसताना मग कशाला बनवायची, काय करायचं आपण ते रिंग लाईट बनवून. पण आज त्याचं महत्त्व कळलं. काही का असे ना, माझ्या प्रत्येक निर्णयाच्या पुढे माझ्या नवऱ्याचा पाऊल असतो. आज त्याच्या सपोर्टमुळेच मी हे सर्व काही करू शकत आहे. तर फायनली झालं माझं इकडे रिंग लाईट लावून. यांना जायचं होतं घरी, तर मग हे निघाले जाण्यासाठी. इकडे चालू होता माझ्या मम्मीचा स्वयंपाक. हे बघा, हे आहे माझं रिंग. त्यानंतर लागली होती आम्हाला भूक, तर आम्ही मस्त असं जेवण करायला बसलो सर्व. चला तर मग भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय.